शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण गहू पिकात दुसरी फवारणी कोणती करायची, कधी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, गहू पिकामध्ये दुसरी फवारणी करत असताना आपल्याला 40 ते 45 दिवसांनी ही फवारणी करायची आहे। म्हणजे ज्यावेळेस आपला गहू पिकाला कांडी अवस्था सुरू होते अशा वेळेस आपल्याला दुसरी फवारणी या ठिकाणी करायची आहे। तर दुसरी फवारणी घेत असताना आपल्याला एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक ओंबी लागण्यासाठी टॉनिक या फवारणीमध्ये घ्यायचे आहे। शेतकरी मित्रांनो, कीटकनाशक घेत असताना आपल्याला या ठिकाणी आलिका या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे। याच्या वापराने आपल्या गहू पिकातील जे काही मावा असेल, तुडतुडे असतील, पांढरी माशी असेल आणि काही प्रमाणात अळी असेल यांसारख्या किडींवर नियंत्रण करण्याचे काम आलिका आपल्या गहू पिकात त्या ठिकाणी करते। त्यामुळे दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला याचा वापर करायचा आहे। आलिकाचा वापर करत असताना आपल्याला 10 मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त तुम्ही रोगर या कीटकनाशकाचा देखील वापर करू शकता। रोगरचा वापर करत असताना आपल्याला 30 मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे। मित्रांनो, आलिका किंवा रोगर या दोन्हीपैकी एकच कीटकनाशक आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहे, याचा वापर करायचा आहे। तसेच आपल्या गहू पिकात तांबेरा रोग नियंत्रणासाठी आपल्याला एक बुरशीनाशक या फवारणीमध्ये यासोबत वापरायचे आहे। बुरशीनाशक वापरत असताना आपल्याला साप या बुरशीनाशकाचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो। साप बुरशीनाशकाचा वापर करत असताना आपल्याला 35 ग्रॅम प्रति पंप याचा वापर करायचा आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, आपण M45 या बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकतो। M45चा वापर करत असताना आपल्याला 35 ग्रॅम प्रतिपंप आपल्याला याचा वापर करायचा आहे। साप किंवा M45 या दोन्ही बुरशीनाशकांपैकी कोणती एकच बुरशीनाशक आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, कांडे अवस्थेत आपल्या गहू पिकाला ओंबी लागायला सुरुवात होते। अशा वेळेस जास्तीत जास्त ओंब्या आपल्या गहू पिकाला लागल्या पाहिजेत यासाठी एक टॉनिक आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहे। टॉनिक वापरत असताना आपल्याला सिजेंटाचे कॉन्टिस या टॉनिकचा वापर या ठिकाणी करायचा आहे। याचा वापर करत असताना आपल्याला 40 मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे। याच्या वापराने ओंबी निघायला आणि भरायला या ठिकाणी मदत होणार आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही कॉन्टिसऐवजी इसाबियन या टॉनिकचा देखील वापर करू शकता। इसाबियनचा वापर करत असताना आपल्याला 40 मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही गहू पिकाला दुसरी फवारणी या ठिकाणी घेऊ शकता। मित्रांनो, व्हिडिओ आणि दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया असे एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान, जय किसान।